इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू. खामेनी यांच्या कार्यालयाजवळ क्षेपणास्त्र डागलंय आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. खामेनी यांचा मृत्यू इस्रायलच्या हल्ल्यात. इस्रायल आणि अमेरिका सुरक्षा परिषदेचे सल्लागार अली शमखानी यांच्या मार्गावर असताना खामेनी यांच्या भेटीसाठी पोहोचले. खामेनी यांच्या शमखानी आणि लष्कर प्रमुख मोहम्मद पखपोर यांच्या बैठकीवेळी इस्रायलचा मिसाईल हल्ला. तेहरानमधल्या खामेनींच्या घरावरील एअर स्ट्राईकचे फोटो जारी. अमेरिकेनं जारी केले सॅटेलाइट फोटोग्राफ. याच हल्ल्यात खामेनींचा मृत्यू झाल्याचा अमेरिकेचा दावा. खामेनी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणकडून जोरदार हल्ले. आखातातील अमेरिकेचे 27 तळ लक्ष्य. लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या इस्रायलमधील तेल नोव्ह या तळाचा देखील समावेश. इराणच्या सर्वात विध्वंसक हल्ल्याच्या धमकीला ट्रम्प यांचं प्रत्युत्तर. इराणनं असे प्रयत्नही करू नयेत, धडा शिकू. ट्रम्प यांची धमकी. इराणनं कधीही पाहिली नसेल अशी लष्करी कारवाई होईल, ट्रम्प यांचा इशारा. खामेनी यांच्या निधनानं इराणच्या लोकांसाठीच नाही तर अमेरिकन आणि जगभरातील अनेक देशांसाठी न्याय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. इराणी लोकांसाठी त्यांचा देश परत मिळवण्याची एकमेव संधी, ट्रम्प यांचं विधान. कतारची राजधानी दोहामध्ये अनेक स्फोटांचे आवाज. 11 स्फोटांचे आवाज ऐकू आले. इराणनं केलेल्या हल्ल्यानंतर स्फोटांचे आवाज. शहरामधल्या रहिवाशांची माहिती. कुवेतवर हल्ला करण्यासाठी आलेला इराणी ड्रोन क्रॅश. आंतरराष्ट्रीय विमानतळावर इराणनं डागलं होतं ड्रोन. कुवेतच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं ड्रोन पाडल्याचा दावा. अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून इस्रायलचे देखील इराणवर जोरदार हल्ले. इस्रायलच्या संरक्षण दलांचा इराणच्या 30 ठिकाणांवर हल्ला. अनेक सैन्य ठिकाणांचा समावेश. इराणच्या ड्रोन हल्ल्यांमुळे दुबईचं जगप्रसिद्ध बुर्ज अल अरब हॉटेलचा काही भाग जळाला. दुबई शहरावर इराणी ड्रोनचा हल्ला. दुबईतील बुर्ज खलिफाजवळ आढळली इराणी क्षेपणास्त्र. बुर्ज खलिफाजवळ गोंधळ उडाल्याची माहिती. हल्ल्यापूर्वी बुर्ज खलिफा रिकामा करण्यात आल्याची माहिती. इराणी सैन्याचा दुबईवर हल्ला. अमेरिकेच्या CIA गुप्तचर संस्थेच्या तळावर इराणचा मोठा हल्ला. इराणी क्षेपणास्त्रानं केलं लक्ष्य. इराणनं अबुधाबी विमानतळाला केलं लक्ष्य. झायद आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोन हल्ला. ड्रोनच्या ढिगाऱ्यात एका आशियाई नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती. 7 जण जखमी. इराणकडून दुबई शहरावर हल्ल्यांची नवी मालिका सुरूच. इराणनं दुबईच्या विमानतळाशेजारी हल्ला केल्याची माहिती. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणमधील मुलींच्या शाळेवर मिसाईल. हल्ल्यातील मृतांची संख्या 148 वर. दक्षिण इराणमधील मिनाब शहरातील प्राथमिक मुलींची शाळा. 95 जण जखमी झाल्याची माहिती. इराणचा दुबईतील पाम जुमेरा परिसरावरही हल्ला. हल्ल्यानंतर पाम जुमेरा परिसरात भीषण आग. पाम जुमेरा भागात जगभरातल्या पर्यटकांची मोठी रेलचेल असते. अमेरिकेचं इराण विरुद्ध ऑपरेशन एपिक फ्युरी. अमेरिकेनं प्रसिद्ध केला व्हिडिओ. व्हिडिओमध्ये अमेरिकेनं ब्रह्मास्त्र टॉमहॉक क्षेपणास्त्र दाखवलंय. टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी अमेरिकेचा इराणवर हल्ला. अमेरिकेच्या ऑपरेशन एपिक फ्युरी वेळी डोनाल्ड ट्रम्प यांची वॉर रूममध्ये उपस्थिती. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं इराणवरील हल्ल्याचं वैयक्तिक निरीक्षण. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून इराणवरील हवाई हल्ल्याचा व्हिडिओ प्रसारित. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर इराणवर अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचा हल्ला. नौदल आणि वायुदलाच्या माध्यमातून इराणवर हवाई हल्ला. इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा इस्रायलवर हल्ला. जॉर्डनमधील कॅमेऱ्यात इराणच्या हल्ल्याचा व्हिडिओ. इस्रायलनं इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना केलं इंटरसेप्ट. इस्रायलच्या आयर्न डोम यंत्रणेनं केली क्षेपणास्त्र इंटरसेप्ट. खामेनींच्या मृत्यूनंतर अमेरिकेच्या लष्कराचा मोठा इशारा. इराणची नौसेना संपवून टाकू. अमेरिकेच्या संरक्षण प्रमुखांचा इशारा. खामेनींच्या मृत्यूनंतर इराणी लष्करातही मोठा खांदेपालट. इराणी सैन्याच्या नवीन कमांडर इन चीफची घोषणा. अहमद वाहिदी हे इराणचे नवे कमांडर इन चीफ. खामेनी यांच्या निधनानंतर इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर. इराण इस्रायल हल्ल्यात इराणचे सर्वेसर्वा अली खामेनींचा मृत्यू. खामेनींच्या मृत्यूची बातमी कळताच इराणमधील धार्मिक स्थळावर नागरिकांना अश्रू अनावर. इराणच्या मशहद शहरातल्या इमाम रझा यांच्या दर्ग्यात दुःखाचं वातावरण. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनींच्या मृत्यूनंतर इराणमध्ये शोक व्यक्त. इराणमधील वृत्तवाहिनीच्या अँकरला अली खामेनींच्या मृत्यूची बातमी सांगताना रडू कोसळलं.
खामेनींच्या निधनानंतर इराणमध्ये लाखो इराणी लोक रस्त्यावर. खामेनी यांच्या मृत्यूचा इराणमध्ये शोक व्यक्त. इस्रायल आणि अमेरिकेतल्या हल्ल्यात इराणच्या खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू. इराणी नागरिकांकडून शोक व्यक्त. झांझानमधल्या रस्त्यांवर उतरले नागरिक. खामेनी यांच्या निधनाच्या बातमीनंतर इराणी शहर कराचमधील रस्त्यांवर नागरिकांचा जल्लोष. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. खामेनी यांच्या मृत्यूमुळे इराणच्या कोम शहरातील धार्मिक स्थळी अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात घोषणा. नागरिकांकडून अमेरिका इराण विरोधात संताप व्यक्त. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त. इमाम रझा दर्ग्यावरील ध्वज केले काळे, तर अनेक नागरिकांनी पवित्र दर्ग्यासमोर केला मातम. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या निधनानंतर दिल्लीतल्या इराणी दूतावासानं आपला ध्वज अध्यावर उतरवलाय. इस्रायल आणि अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात खामेनी यांचा मृत्यू झालाय. खामेनी यांच्या मृत्यूबद्दल जम्मू काश्मीरातील श्रीनगरातही निदर्शनं. शिया समुदाय इराणच्या समर्थनार्थ रस्त्यावर. खामेनी यांचे फोटो घेत रस्त्यावर. नवी दिल्ली आणि अहमदाबाद येथील विमानतळांवर हजारो प्रवासी अडकले. अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यामुळे आखातात जाणारी शेकडो उड्डाणं रद्द. इराण युद्धामुळे इंडिगो आणि एअर इंडियाची उड्डाणंही रद्द. आज भारतात जवळपास 444 उड्डाणं रद्द होणार. शनिवारी सुद्धा 410 उड्डाणं रद्द झाल्याची माहिती. इराण आणि इस्रायल युद्धाचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेला भीषण फटका. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा चेन्नईमधील विमानसेवेवरही परिणाम. चेन्नई विमानतळावर विमानांची उड्डाणं रद्द झाल्यानं अनेक परदेशी नागरिक विमानतळावरच अडकले. पिंपरी चिंचवडमधल्या इंदिरा महाविद्यालयाचे 84 जण दुबईत अडकलेत. 84 जणांमध्ये 80 विद्यार्थी आणि 4 शिक्षकांचा समावेश. सर्व विद्यार्थी हे सुरक्षित असल्याची माहिती. स्टडी व्हिजिटसाठी हे विद्यार्थी गेले होते दुबईला. इराण इस्रायल युद्धादरम्यान जोधपूरमधील 120 भाविक दुबईमध्ये अडकले. यात्रेकरूंच्या टूर पॅकेजेसची मुदत संपल्यामुळे सरकारकडून मदतीची मागणी. कर्नाटकच्या बेल्लारीमधील भारतीय पर्यटकही दुबईत अडकल्याची माहिती. इराण अमेरिका युद्धामुळे महिला पर्यटकांचा एक मोठा समूह दुबईमध्ये अडकलाय. यानंतर आपण घेणार आहोत इतर महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा 100 हेडलाईन्सद्वारे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची निवड प्रक्रिया पुढे ढकलली. निवडणूक निर्णय अधिकारी आजारी असल्यामुळे निवड पुढे ढकलल्याची माहिती. पार्थ आणि जय पवार यांच्याकडून बारामतीतील विकास कामांची पाहणी. दिवंगत अजित पवार यांच्याप्रमाणे पार्थ आणि जय यांच्याकडूनही सकाळीच विकास कामांची पाहणी. सांगली जिल्हा परिषदेमध्ये 1.25 वर्षासाठी अध्यक्षपद देईल, त्याच पक्षाला आमचा पाठिंबा. राष्ट्रवादीची भूमिका. तर वरिष्ठ पातळीवरील नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं राष्ट्रवादीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांची माहिती. नागपूरच्या काटोल तालुक्यातील राऊळगाव जवळ स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट. 17 लोकांचा मृत्यू तर 20 जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात हलवलं. राज्यातील 8 जिल्हा रुग्णालयातल्या MRI मशीन 8 महिन्यापासून धुळखात. 100 कोटी रुपये खर्च करून बसवल्या होत्या MRI मशीन. बुलडाणा, भंडारा, अमरावती, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश. आरोग्य विभाग आणि सरकारनं परवानगी न दिल्यामुळे मशीन बंद. धुळ्या शिंदखेडा तालुक्यात अवैध वाळू माफियांवर पोलिसांची कारवाई. तब्बल 13 ट्रॅक्टर जप्त. महसूल विभागाच्या नियमानुसार होणार दंडात्मक कारवाई. वाशीमध्ये वीज बिलांची थकबाकी 50 कोटी रुपयांच्या वर. महावितरण ॲक्शन मोडवर. थकीत बिल भरायला टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांच्या विरोधात कठोर कारवाईचा बडगा. महिनाभरात 9,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित. बीडच्या केज तालुक्यातल्या लहुरी गावात जागेच्या वादातून एका कुटुंबाला 10 ते 12 जणांकडून मारहाण. पोलिसात तक्रार दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. भंडाऱ्याच्या लाखनी पालांदूर मार्गावरच्या पेंढरीजवळ उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची धडक. घटनेत एकाचा मृत्यू. मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेला कोकणवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. पहिल्याच दिवशी रोरो सेवेला हाऊसफुल बुकिंग. मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ.
कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह. रत्नागिरीच्या गुहागर आणि चिपळूणमध्ये पारंपरिक होळी, ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचवली जाते गावदेवीची पालखी. जळगावच्या चोपडामध्ये वैचापूर गावात आदिवासींचा भोंगऱ्या बाजार. आदिवासी परंपरेत होळी सणाला मोठं महत्त्व. होळीनिमित्त आदिवासी पाड्यावर भोंगऱ्या बाजाराचं आयोजन, तर विविध वेशभूषा करून ढोलाच्या तालावर ठेका धरण्याची प्रथा. हिंगोलीच्या बाजारात विविध रंग विक्रीला. धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर रंग खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत रंगाचे भाव यंदा 10 ते 15% वाढल्याची माहिती. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्यांदाच जवस पीक विक्रीसाठी दाखल. जवस पिकाला मिळालाय 7,000 रुपये दर. वाशिमच्या बाजारात पहिल्यांदाच जवसाची खरेदी विक्री. जवसमध्ये ओमेगा-3 आणि इतर औषधी गुणधर्म असल्यानं जवस बियांची मोठी मागणी. राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये नवीन गहू आणि ज्वारीची आवक सुरू. अत्याधुनिक यंत्रसामुग्री, सुधारित वाण आणि खतांचा योग्य वापर यामुळे यंदा गव्हाचं उत्पादन वाढलंय.